काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठिंब्यासाठी महिला देखील रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि आज शांती मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला सामील झालेल्या आहेत। खरं तर सर्व वारकरी समाजासोबत या महिला देखील अभंग म्हणत आता या मोर्चात सहभागी होऊन प्रांत कार्यालयाकडे धडकत आहेत आणि आपल्यासोबत ज्या कन्या आहेत बाळासाहेब थोरातांच्या जयश्रीताई थोरात त्या देखील या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत। ताई, या मोर्चामध्ये महिला खरं तर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि दुसरीकडे जर बघितलं तर त्या देखील अभंग म्हणत आहेत। कुठेतरी वारकरी संप्रदाय जो आहे तो सहिष्णू आहे आणि शांततेच्या मार्गाने जाणार आहे। मात्र काही महाराज जे आहेत ते एका अजेंड्याच्या रूपाने काही वक्तव्य करतात, त्यामुळे वाद निर्माण होतो। कसं वाटतं? तर आपल्या सर्वांना माहीत आहे, म्हणजे ही महाराष्ट्राची भूमी जी आहे ही वारकरी संप्रदायाने मोठी झालेली आहे, संतांच्या विचाराने मोठी झालेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्काराने मोठी झालेली आहे। मला एवढंच वाटतं की कोणत्याही वारकरी संप्रदायातल्या म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणालाही विचाराल तर कोणालाही ही गोष्ट पटलेली नाही की नथुराम गोडसेचं त्यांनी उदाहरण देऊन, आणि ते असं नाही म्हणत आहे की मी नथुराम गोडसे बनेल, ते म्हणतात की आम्ही नथुराम गोडसे बनू, आणि म्हणजे ते हजारो नथुराम गोडसे बनवायचा प्रयत्न करताय की काय असा प्रश्न मला पडतो, जे की अतिशय निंदनीय आहे। आपल्या वारकरी संप्रदायाने कधीच आपल्याला असं शिकवलेलं नाही आहे। हा भगवा रंग जो आहे हा सगळ्यांना सामावून घेणारा आहे। हा भगवा रंग जो आहे हा महाराजांच्या स्वराज्याचा आहे। हा भगवा रंग जो आहे हा संभाजी महाराजांच्या त्यागाचा आहे। आपण हा भगवा रंग सामावून घेणारा आहे, आपल्या स्वराज्याचा रंग आहे। तुम्ही त्याचा दुरुपयोग लोकांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी नाही करू शकत, हे कधीच आपल्याला मान्य नाही, हे महाराष्ट्राच्या भूमीला मान्य नाही। हेच दाखवण्यासाठी आज संगमनेरमध्ये प्रति पंढरपूर सारखं सर्व शांततेत आज आमची वारी जी आहे ती निघालेली आहे। कुठेतरी बघितलं तर पोलीस प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल यामध्ये एक भूमिका जी आहे ती घेताना बघता एकाच बाजूनं गुन्हा दाखल झाला आहे। आज जे त्यांनी गोडसेचं वक्तव्य केलं त्या प्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल झालेला। बरोबर, म्हणजे तुम्ही जर संगमनेरमध्ये मागच्या काही महिन्यांपासून बघाल तर खोट्या गुन्ह्यांचा त्यांनी धडाका लावलेला आहे। कोणीही थोडंही काही म्हणजे विरोध तर जाऊ द्यात, उगाच काहीतरी कट काढायचं कोणाच्या विरोधात तर खोटे गुन्हे दाखल करा, असं कंटिन्यू इथे चालताना दिसतंय। आणि जे प्रकरण म्हणजे आदल्या दिवशी त्याच आमच्या उपसरपंचाला त्यांच्या ग्रामपंचायतच्या समोर काही पोरांनी मारलं, पण त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले नाही। एका विशिष्ट समाजाला अतिशय खराब शिव्या दिल्या तर त्या माणसाचा ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्यांनी दाखल करून नाही घेतला। प्रेशर कोणाचं आहे यांच्यावरती? कोण प्रेशर करत आहे? अन्यायाच्या विरोधात तुम्हाला प्रेशरवरून आलं म्हणून आम्ही गुन्हे दाखल करणार नाही, हे कुणी सांगितलं आहे? हे कोणत्या न्यायाचं एक्झाम्पल ते इथं महाराष्ट्रामध्ये किंवा संगमनेरमध्ये ठेवत आहेत? हे अतिशय म्हणजे इतकी खराब प्रवृत्ती जी आहे ही संगमनेर तालुक्यामध्ये संगमनेरला नष्ट करण्यासाठी, त्याला तोडण्यासाठी इथे चालू आहे। संतप्त भावना ज्या आहेत त्या जयश्री थोरात यांनी व्यक्त केलेल्या आहे। खरं तर पोलिसांनी देखील दोन्ही बाजूचा विचार करूनच गुन्हा दाखल केला पाहिजे अशी देखील मागणी थोरात यांनी केली। कॅमेरा पर्सन आकाश मी मनोज गडकर, TV9 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।